हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहे त्याचा 12 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं, शुभा समीरला विचारते, समीर कसला एवढा विचार करतोयस? तेव्हा समीर बोलतो, नाही गा आई, चल चल झोपायला चल. तेवढ्यात समीर जायला निघतो. तेव्हा शुभा बोलते, आई आहे रे मी तुझी. आधी जेव्हा तू ऑफिसमधनं यायचास तेव्हा तुझा डबा स्वच्छ विसळलेला असायचा, पण आजकाल तसं नसतो. आजकाल तसाच खरकटा असतो. काय विचार असतात समीर तुझ्या मनात? कसलं टेन्शन आहे तुला? तेव्हा समीर बोलतो, नाही असं काही नाही आहे. तेव्हा शुभा बोलते, समीर मला माहिती आहे माझ्या नीटनेटकेपणाचा गुण तुझ्यामध्ये पुरेपूर उतरला आहे. काय झालं आहे असं? तेव्हा समीर मागे येतो आणि बोलतो, तू कशावरून कुठे पोचतेस आई? कसलंही टेन्शन नाही आहे मला. तेव्हा शुभा बोलते, मग तुझा डबा खरकटा का असतो समीर? समीर ओरडतो, चुकलं माझं, डबा खरकटा असतो. क्लायंट होता आई, गेलो होतो त्याच्याबरोबर 2 दिवस, नाही धुता आला डबा. नवीन पिऊन आहे ऑफिसमधला, तो धुवून देत नाही डबे. चुकलं माझं, मी धूत जाईल, विसळून आणत जाईल. आणि समीर निघतो. समीरला आवाज चढून बोलल्यामुळेच वाईटही वाटतं. समीर परत मागे येतो आणि बोलतो, आई नको ग एवढा विचार करू तू, मला नाहीये, कसलं टेन्शन नाहीये. शुभा बोलते, समीर तसं काही असेल तरी मला सांगशील ना रे बाळा? तेव्हा समीरला पण रडायला येतं आणि बोलतो, तू रडू नकोस ना ग आई, असं काही असेल तर मी सांगेन तुला. झोपतो मी म्हणून समीर चालला जातो. इकडे सीमा एकटी समीरची वाट बघत असते. समीर येतो आणि ती बोलते, अरे कधीची मी वाट बघते तुझी. तेव्हा समीर बोलतो, आणि का मला सांगितल्याबरोबर आईंबरोबर तुझं काय चालू होतं रे गुलगुलू? तेव्हा समीर बोलतो, यानंतर आपल्याला जरा सांभाळून राहावं लागेल. तेव्हा सीमा बोलते, का? तेव्हा समीर बोलतो, आईला संशय आलाय माझ्यावर. आईला असं वाटतंय मी काहीतरी लपवतोय तिच्यापासून. सीमा बोलते, मी आधीच सांगत होते की सगळं सांगून टाक, पण तू ऐकशील तर ना माझं? तुझं आपलं एकच, नवीन नोकरी हातात आली की सांगतो, तुला कधी मिळणार आहे देव जाणे. तेव्हा समीर बोलतो, मी भेटून आलोय सीमा त्या एजंटला. समीर बोलतो, तो मला म्हणाला आहे की मी 50,000 रुपये लागतील आणि पुढे पुढे पगारसुद्धा वाढेल. तेव्हा सीमा बोलते, काय मग विचार कसला करतोयस? समीर बोलतो, पण त्याआधी आपल्याला त्याला कॅश 5 लाख रुपये द्यावे लागतील. मनाला सगळ्यांनाच अंडर टेबल द्यावे लागतात पैसे. एकदा ते मिळाले की नोकरी पक्की. तेव्हा सीमा बोलते, अरे मग देऊन टाक ना. तेव्हा समीर बोलतो, माझ्याकडे नाही, तुझ्याकडे आहे. तेव्हा सीमा बोलते, नाही. मग समीर बोलतो, मग कुठून द्यायचे? तेव्हा सीमा बोलते, समीर आई बाबा आहेत ना, मग त्यांच्याकडे माग ना. सीमा समीरच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा समीर बोलतो, हात काढ. आणि मी असं करणार नाही हे तुलाही माहिती आहे. सीमा बोलते, मग काय करणार आहेस तू? नोकरी गेली हे सांगायला तयार नाही, हातात दुसरी नोकरी नाही, नवी नोकरी मिळते तर आईबाबांकडे पैसे मागायला तयार नाहीस. असं जर करत राहिलास ना तर आहे ती सुद्धा नोकरी हातातून निघून जाईल. आणि या सगळ्यात आपला किती वेळ वाया जातोय हे कळतंय का तुला समीर? समीर बोलतो, आता म्हणून त्यांना 5 लाख रुपये द्यायचेत का आपण? सीमा बोलते, एक काम कर ना, एकदा का तुला नोकरी मिळाली तर थोडे थोडे करत त्यांचे पैसे परत दे, पण आत्ता पैसे मागायला काय हरकत आहे? समीर बोलतो, आई बाबांना हे पटणार नाही. नाही, मला स्वतःलाच पटत नाही ग, बाबांची तर तत्व आहेत. तेव्हा सीमा बोलते, अरे तत्व करत राहिलास ना तर एक दिवस भिकारी होऊ आपण, आता बाद झालं. तूच म्हणालास ना आईंना संशय, मग फार दिवस नाही येत आपल्याकडे, तू कर ना काहीतरी. समीर बोलतो, ठीक आहे, मला थोडा वेळ दे सीमा. तेव्हा सीमा बोलते, ठीक आहे, फक्त उद्याचा दिवस आहे तुझ्याकडे. यशवंत रूम खोलीत येतो आणि शुभाला विचारतो, मग शुभा कसा गेला आजचा दिवस? शुभा बोलते, खूप छान गेला, माझी भांडी सापडली, आपण सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. खरं सांगू, देवी आईच्या कृपेने आजचा दिवस एकदम छान गेला. तेव्हा यशवंत बोलतो, म्हणजे वा, हे सगळं क्रेडिट देवी आईचं का? अरे वुमन्स डे साजरा करायची आयडिया ही माझी होती, यशवंत किल्लेदारची. तेव्हा शुभा बोलते, अगं बाई खरंच की, पण हे करायची बुद्धी सुद्धा तुम्हाला देवी आईनेच दिली. तेव्हा यशवंत बोलतो, हे बरं आहे तुझं, हरणार आहेस का बोलण्यात? तेव्हा शुभा बोलते, तुम्ही म्हणता ते खरंच आहे, आज तुमच्या कल्पनेमुळे खूप मज्जा आली. असे छोटे छोटे क्षण आपण एक साथ साजरे करतो ना, तेव्हा घराला घर पण येतं. आता बघा, आपण सगळे एकत्र होतो म्हणून मजा आली की नाही? तिथे बोरथळला आपण दोघंच असतो तर आपण काय केलं असतं? तेव्हा यशवंत बोलतो, असं काही नाही, तिथे मी साजरा केला असता विमेन्स डे फक्त तुझ्यासाठी. तुलना करू नकोस. इथे जसं एकत्र कुटुंब असल्यावर जी गंमत आहे तसंही तिथे आपण दोघं असल्यावरही आहे. शुभा बोलते, मला नाही वाटत असं. तेव्हा यशवंत बोलतो, तुला नाहीच वाटणार, तोच तर खरा प्रॉब्लेम आहे, आणि तू सुखी आनंदी व्हावं हेच माझं स्वप्न आहे. तर असं नेहमी हसत खेळत सुखी राहावं हे माझं स्वप्न आहे. तेव्हा शुभा बोलते, अहो थांबा जरा, पाणी घेऊन येते. तेव्हा यशवंत बोलतो, थांब, विमेन्स डे अजून संपलेला नाहीये, मीच आणतो शुभा. त्यात शुभाला घमंडेचा फोन येतो. शुभा फोन उचलते. तेव्हा घमंडे बोलतो, शुभा किल्लेदार? तेव्हा शुभा बोलते, हो मीच शुभा किल्लेदार. आपण कोण? तेव्हा घमंडे बोलतो, मी तुमचा हितचिंतक बोलतोय. तुमच्या घरी काय चालू आहे याची कल्पना आहे का तुम्हाला मॅडम? तेव्हा शुभा बोलते, म्हणजे
तेव्हा घमंडे बोलतो म्हणजे तुमचा मोठा मुलगा आणि सून हे फसवतायत तुम्हाला. त्यांच्या बोलण्यावरती जाऊ नका, पण ते तुमच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवतायत. तेव्हा शुभा बोलते काय? कोण बोलताय तुम्ही? हे बघा, माझ्या मुलावरती आणि सुनेवरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा घमंडे बोलतो अतिविश्वास ठेवाल तर पस्तावाल, वेळीच सावध व्हा, एवढंच सांगायला फोन केला होता. शुभा बोलते अहो काय म्हणायचं तुम्हाला आणि काय सावध? तुम्ही कोण बोलताय? आधी तुमचं नाव सांगा मला. घमंडे बोलतो अहो नावात काय मॅडम, मी तुमचा शुभचिंतक बोलतोय, एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. आणि फोन कट करतो. तेव्हा शुभा विचारात पडते. इकडे शमू झोपलेली असते. तिला रात्री आदित्यचा फोन येतो. ती रात्री फोन बघते आणि बोलते आदित्य. शमू बोलते तू एवढा लेट का फोन केला आहेस? तेव्हा आदित्य बोलतो लेट? आदित्य फोन बघतो आणि बोलतो ओ सॉरी, झोपली होतीस का? तेव्हा शमू बोलते आय थिंक रात्री सगळेच झोपतात, मी पण. तेव्हा आदित्य बोलतो लकी. शमिका बोलते म्हणजे तू नाही झोपत का? तेव्हा आदित्य बोलतो तुला भेटल्यापासून नाही. आदित्य हसतो आणि बोलतो बरं मला सांग, तुझ्या घरी आता सगळं ठीक आहे ना? तेव्हा शमिका बोलते एकदम फर्स्ट क्लास. शमिका आदित्यला सांगत असते की आज आमचा स्पेशल डे होता, सगळ्या बॉईजने मिळूनच कुकिंग केली होती, मिताली दीदी आणि जीजू पण आले होते घरी. शमिका थोडी आजूबाजूला बघते आणि बोलते आदित्य याचं सगळं क्रेडिट तुला आहे, बिकॉज यू डोंट नो की तू किती मोठं काम केलंयस. तुझं ती भांडी शोधली नसती ना तर मावशी कधीच खुश नसती झाली. आय रिअली ओन यू आर. आदित्य बोलतो कम ऑन शमिका, वी आर फ्रेंड्स, आय एम शुअर तू सुद्धा माझ्यासाठी हेच केलं असतंस. तेव्हा आदित्य बोलतो की मला आता सांग तू माझ्यासाठी काय करणार आहेस? तेव्हा शमिका बोलते म्हणजे? तेव्हा आदित्य बोलतो तू येणार आहेस ना उद्या स्टुडिओला? तेव्हा शमिका बोलते का? तेव्हा आदित्य बोलतो मी शमिका शूट करणार आहात आमच्यासाठी, विसरलात की काय? नो, तुम्ही लवकरच खूप मोठ्या मॉडेल होणार आहात, पण तुम्ही डेट दिली आहे या बिचाऱ्या फोटोग्राफरला. तेव्हा शमिका बोलते ॲक्च्युली विसरली. तेव्हा आदित्य बोलतो म्हणून असं फोन करून रिमाइंड करावं लागतं. तेव्हा शमिका थोडी शांत बसते. तेव्हा आदित्य बोलतो हॅलो शमिका आहेस ना, येशील ना उद्या? शमिका बोलते हो येते, बाय, गुड नाईट. यशवंत पाणी घेऊन येतो आणि बोलतो शुभा पाणी हवं का ग? शुभा थोड्या विचारांमध्येच गुंतलेली असते. तेव्हा यशवंत बोलतो शुभा काय ग, एवढा कसला विचार करतेस? शुभा बोलते आत्ता आलेल्या फोनचा. तेव्हा यशवंत बोलतो फोन कसला, कुणाचा? प्रभाताईचा. सगळे बरे आहेत ना तिथे? तेव्हा शुभा बोलते अहो प्रभाताईचा फोन नव्हता, कुठला तरी निनावी फोन होता. हो म्हणजे त्याने नाव नाही सांगितलं, पण म्हणाला की तुमचा हितचिंतक बोलतोय, असं म्हणाला की तुमचा मोठा मुलगा आणि सून तुम्हाला फसवतायत आणि तुमच्यापासून काहीतरी लपवतायत. तेव्हा यशवंत बोलतो आणि ते त्याला कसं कळलं म्हणे? शुभा बोलते ते नाही माहिती. यशवंत बोलतो लपवतायत, नक्की काय लपवतायत ते? त्याने सांगितलं त्याने. अहो समीरला काय विचारणार, तुम्ही दोघं आमच्यापासून काही लपवताय का असं कसं विचारणार समीरला? तेव्हा यशवंत बोलतो तेही आहेच. शुभा बोलते अहो खरंच काही लपवत नसतील ना ते आपल्यापासून? तेव्हा यशवंत बोलतो नाही, मला नाही वाटत तसं काही असेल, तू फार सिरियसली घेऊ नकोस या हितचिंतकाला. टाइमपास म्हणून फोन करणारे खूप रिकामटेकडे लोक आहेत. तेव्हा शुभा बोलते नाही हो, मला काहीतरी तथ्य वाटतंय. तेव्हा यशवंत बोलतो मग तू बिल्डर तर नसेल, आपलं बरं चाललंय त्याला बघवत नसेल आणि मग काहीतरी काड्या घालायचा विचार करत असेल तर? तेव्हा शुभा बोलते अगं बाई हे जर खरं असेल तर आपल्याला काळजी नको वाटायला, म्हणून तर समीर आपल्यापासून काही लपवत नसेल ना. काही दिवस मी बघते तू खूप काळजीत वाटला मला, आता पण मी बाहेर भेटले तेव्हाही कसल्या तरी दडपणाखाली होता तो. तेव्हा यशवंत बोलतो ए बाई मी फक्त शंका व्यक्त केली, तसं असेलच असं नाही, तू उगीच नवीन भुंगा लावून नको घेऊस डोक्याला, आणि तसं काही असेल तर समीर आपल्याशी बोलला असता ना, मी आता जाऊन विचारू का त्याला? तेव्हा शुभा बोलते नाही नको, तुम्ही म्हणता तसं जर नसेल तर या नवीन गोष्टीने त्याला काळजी लागून जाईल. यशवंत बोलतो अगं मग या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लागायचा कसा? याला बोलायचं नाही, त्याला बोलायचं नाही, त्याला विचारायचं नाही, असं करून प्रश्न सुटणार आहे का? उलट गुंता अजून वाढत जाणार. शुभा बोलते नाही तुम्ही म्हणता ते खरं हो, एकदा विचारायलाच हवं समीर. सीमा आणि समीर बसलेले असतात. तेव्हा सीमा समीरला विचारते समीर तुझ्या लक्षात आहे ना आईबाबांशी बोलणार आहेस तू? तेव्हा समीर बोलतो कशाबद्दल? तेव्हा सीमा बोलते वाटलंच मला, तू काय बोलला तर रात्री झोपताना की उद्या सकाळी आईबाबांशी बोलेल म्हणून, ती फक्त मला गप्प करण्यासाठी असं काहीतरी बोलत असतो. समीर तुला आईबाबांशी बोलावं लागेल, दुसरा जॉबसाठी 5 लाख रुपये तुला कोण देणार आहे? तेव्हा समीर बोलतो जेव्हा आईबाबांना कळेल माझा जॉब गेलाय तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसेल ग. तेव्हा हे ऐकून यशवंत जोरात ओरडतो समीर नोकरी गेली तुझी, कधी, कशी, आणि हे तू आमच्यापासून लपवून ठेवलंस? समीर बोलतो मी म्हणजे? तेवढ्यात यशवंत त्याच्या कानाखाली जोरात वाजवतो. हे सीमाला पण बघून खूप आश्चर्य वाटतं. तिथे शुभा पण येते. समीर बोलणार तेवढ्यात यशवंत चिडतो एक शब्द बोलू नकोस. यशवंत बोलतो आमचा विश्वासघात केलायस तू, एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस, ही लाज कशी वाटली नाही तुला? तेव्हा शुभा बोलते अहो काय चाललंय हे, तुम्ही हात उचललात समीरवर? तेव्हा यशवंत बोलतो अगं इतक्या दिवसापासून हा आपल्याशी खोटं बोललाय, जी नोकरी गेली. तेव्हा शुभा बोलते अहो काय सांगताय तुम्ही समीर? तेव्हा यशवंत बोलतो बोल ना, सांग तिला आता काय दातखिळी बसली तुझी, आणि हे कधी सांगणार होतास तू आम्हाला? का कधीच नाही? अपेक्षा नव्हती रे तुझ्याकडून समीर, आई तुला रोज विचारत होती आणि तू एका शब्दानेही तिला बोलला नाहीस. इतके आम्ही परके झालो होतं का रे तुला? हे सगळं समीरचं स्वप्न असतं, समीर स्वप्नातच गुंतलेला असतो. तेवढ्याच शुभा येते, सीमाला आणि समीरला चहा देते. समीर बोलतो बाबा
तेव्हा शुभा बोलते बाबा काय? तेव्हा समीर डोळे पुसतो आणि बोलतो नाही काय नाही. पुढे शुभा सीमाला विचारते सीमा त्या बिल्डरचा काही फोन आला होता का? तेव्हा सीमा बोलते नाही का? तेव्हा शुभा बोलते तू त्याचे पैसे वेळेवर देतेस ना नीट? पगार झाला की मी लगेच त्यांचे पैसे त्यांना देऊन टाकते. तेव्हा शुभा बोलते अरे समीर आणि तुझं काय रे? समीर बोलतो काय माझं काय? हे बघ तुझ्या मनात जर काही असेल तर तू माझ्याशी बोलू शकतो. सांगू शकतोस मला. आपली स्वीटी मकरंदसाठी चहा आणते आणि चहा कबशीत ओतते आणि कप त्याला देते आणि बोलते ये सिप तुम्हारे लिए नाही ये लो. तेव्हा मकरंद कपकडे बघतो आणि बोलतो आता काय इतकी वाईट वेळ आली का आपल्यावर की एक कप चहाही परवडत नाहीये. तेव्हा स्वीटी बोलते तुला आठवतो तू काय म्हणायचा? एक प्याली में चाय पीने से प्यार बढ़ता है. ऑफिस की कैंटीन में न जाने हमने कितनी बार ऐसी चाय शेअर की है. मकरंद बोलतो मग? तेव्हा स्वीटी बोलते मग काय? शादी की बात कहा गया प्यार तुम्हारा मकरंद? प्यार तो छोडो. आता आपल्यामध्ये पहिल्यासारखी फ्रेंडशिप पण नाही राहिली. मकरंद बोलतो फ्रेंडशिप? तेव्हा स्वीटी बोलते हो आधी तू तुझ्या मनातलं सगळं मला सांगायचं पण आता नाही सांगत. म्हणून मी तुझ्यासाठी एक कप चाय आणला. चाय भी पियेंगे और बातें भी शेयर करेंगे. तो चलो फिर एक नए दोस्ती की सुरुवात करते. तेव्हा मकरंद बोलतो हो ठीक आहे. तो फिर करते सुरुवात. आधी तूच सांग ना मला नक्की काय आहे तुझ्या मनात? इकडे समीर बोलतो नाही पण आहे असं काहीच नाहीये बोलण्यासारखं. तेव्हा शुभा बोलते समीर तू मकरंदसारखं करू नकोस रे. सगळ्या गोष्टी मनात ठेवून द्यायच्या. तू नेहमी माझ्याशी भरभरून बोलायचा. काही असेल तर मला सांग ना बाळा. तेव्हा सीमामध्ये बोलते आई समीरला ना तुमच्याशी बोलायचे पण तू बोलतच नाहीये. समीर सांग ना आईंना. तेव्हा शुभा बोलते वाटलंच होतं मला. काय म्हणते सीमा सांग मला. तेव्हा समीर बोलतो सीमा म्हणते ते बरोबर आहे आई मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. तेव्हा सीमा बोलते तेव्हा सीमा बघत असे समीरकडे. समीर बोलतो सीमाचं असं म्हणणं आहे की उन्हाळा आलाय तेव्हा मी आणि बाबांनी चहा बंद करायला हवा. शुभा बोलते काय? तेव्हा समीर बोलतो हां आणि मला पटतंय तिचं म्हणणं. समीर सीमाला बोलतो बरोबर ना गं असंच बोलणं झालं ना आपलं. तेव्हा शुभा बोलते समीर नक्की हेच बोलायचंय तुला? तेव्हा समीर बोलतो आई हेच सांगायचंय. बाबा म्हणतात ते खरंय. तुला ना काळजी करायला आवडतं. कशाला काळजी करते? नको टेन्शन घेऊ. बघितलं म्हणून सांगत नव्हतो मी सीमा. तेव्हा सीमा बोलते तू ना कधी काही बोलू नकोस. तोंड गप्पच ठेव. सीमा रागाने उठते आणि बोलते मला ऑफिसला उशीर होतोय मी निघते. सीमा निघून जाते. तेव्हा शुभा समीरला बोलते समीर. तेव्हा समीरही उठतो आणि बोलतो एवढंच आहे आई आजपासून चहा बंद. आणि तेच आजचा एपिसोड संपतो.